मला पुढे जायचं आहे म्हणून थोडंसं घाई करत होते, परंतु मला बोलायची घाई पण याच्यासाठी झाली की कुठेतरी प्रतिसाद हा गव्हर्नमेंटचा कसा सकारात्मक झालेला आहे. त्या दोन्ही बैठकांना मी स्वतः होते, आता 1 तारखेला आणि 2 तारखेला, म्हणून ते सकारात्मकच्या गोष्टी मला आपल्या सर्वांसमोर शेअर करायच्या आहेत, म्हणून मी थोडं घाई केली. मी 1 तारखेला आपल्या विखे पाटील साहेब यांना माझ्याकडे जे शेतकरी ऑफिसला आलेले होते त्यांना मी शब्द दिला होता की मी विखे पाटील साहेबांशी चर्चा करेन, आणि तो शब्द त्या दिवशी अन्न दिवसभर माझं बोलणं नाही झालं, पण संध्याकाळी साहेबांचा स्वतःहून फोन आला आणि तेव्हा पण मी त्यांच्या कानावर घातलं. ते बोलले की अधिवेशनात काही आपण भेटू आणि याच्यावर चर्चा करू. 1 तारखेला त्यांच्या दालनामध्ये त्यांनी बैठक घेतली आणि अतिशय पॉझिटिव्हली हाच रूट फायनल करावा असा आग्रह स्वतः सरकारमध्ये सामील असलेल्या कॅबिनेट मंत्र्यांचा आग्रह आहे. आणि त्यानंतर 2 तारखेला बाळासाहेब जयंती, बाळासाहेब नसते आम्ही देवगिरीला होतो 2 तारखेला, बरोबर ना? 2 तारखेला असं हां, विष्णुपंत तात्या, मी आणि बाळासाहेब आम्ही देवगिरी बंगल्यावर होते. तिथेच विखे पाटील साहेबांच्या PS चा फोन आला की आपल्याला मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक आहे, ताई लवकर या. आणि म्हणून मी त्यांची पटकन परवानगी घेतली आणि बैठकीला गेले. 11:30 वाजता 2 तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या दालनामध्ये बैठक झाली आणि आपल्याला सांगायला आनंद वाटतो आहे की स्वतः मुख्यमंत्री महोदय सुद्धा ह्याच रूटसाठी अतिशय पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका. आम्ही सर्व शेतकरी बांधवांच्या सोबत आहोत. कुठेतरी भेटीगाठी मागे पुढे होतात, त्याच्यामुळे गैरसमज कृपया करू नका, कारण प्रत्येकाच्या मागे कुठेतरी सुखदुःख असतं. तसं माझ्या मागच्या आठवड्यात मी ॲडमिट होते, अजूनही तब्येतीचे थोडं रिझन आहे, तरी पण मी 1 तारखेला माझी अजिबात शारीरिक क्षमता नसताना तुमच्या रिंग रोड असेल किंवा आपला रेल्वेचा प्रश्न असेल, मी भेटले. माननीय मुख्यमंत्री महोदयांना बैठक झाली, रीतसर बैठक झालेली आहे, त्याचे मिनिट्स तयार झालेले आहेत आणि सकारात्मक प्रतिसाद हा आपल्याला माननीय मुख्यमंत्री महोदय, विखे पाटील साहेब आणि सर्व जिकडनं या भागातून सत्यजित दादा असेल किंवा बाळासाहेबजी थोरात, हे सर्वच मंत्री महोदय, माझी जरी असलं तरी शेवटी शब्दाचा मान आहे आणि सर्वांचा चांगला प्रतिसाद आहे. आणि आम्ही स्वतः सुद्धा आमच्या या सर्व शेतकरी राजासोबत आहोत की इकडे ह्या भागात नवीन रेल्वे न करता आपल्याला ह्या जुन्या रूटनेच ही रेल्वे गेली पाहिजे, जेणेकरून नवीन अधिग्रहण हे जमिनीचं होणार नाही. निवृत्ती महामार्गामुळे आमची पण भरपूर चर्चा झाली याच्यावर की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. आणि खरोखर शेतकरी बांधवांसाठी जसं आता ज्ञानेश्वर भाऊंनी सांगितलं की एक शेतकऱ्यांच्या जो काही वाहतुकीसाठी म्हणजे शेतमालाच्या वाहतुकीसाठी सुद्धा किती महत्त्वाची रेल्वे आहे. आणि 30 वर्षाचा जरी रमेश काकांना हा प्रवास असला तरी पण हा विषय आत्ता जेव्हा सुरू झालेला आहे तेव्हा नक्कीच मी अतिशय प्रामाणिकपणे आणि सकारात्मकपणे आपल्या सर्वांच्या सोबत आहे. कालच रेल्वेचे डायरेक्टर जे आहेत, काल ते मला अननोन नंबर होता, त्या सरांचं नाव मला आठवत नाही, मी कधीची बसले आठवते, त्यांचाही मला फोन झाला. मी त्यांना सांगितलं की अधिवेशनानंतर 10 किंवा 11 तारखेला ह्याच संदर्भात नाशिक दिल्लीवरून फोन होता, ते माझी भेट घेण्यासाठी त्यांनी वेळ मागितली. त्यात रमेशजी कटाळे जाकुरी चांदगिरीचे चेअरमन त्यांची तरफडे ते आले, त्यांचं स्वागत करतो. ते मुलांच्या बँकिंग क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने परीक्षाला जावं असे क्लासेस चालवणारे कांबळे सगळे आले. आणि सर्वात महत्त्वाचं हा मार्ग जो चालू झाला, प्रसार झाला, तेव्हा वत्सल म्हणून तेव्हा आम्ही हा प्रस्ताव पाठवला गेला. माझ्या मार्फतच मी हा प्रस्ताव पाठवला गेला होता. आम्ही माझ्या आजूबाजूचे कर्मचारी अधिकारी बहुजन शेतकरी संघटनेच्या वतीने नाशिक रोड येथील मार्केट यार्डमध्ये एक बैठक पार पडलेली आहे आत्ता. आणि नाशिक पुणा रेल्वे
ही संगमनेर नारायणगाव मार्गेच व्हावी यासाठी सर्वांचंच जे मत आहे ते अधोरेखित झालेलं आहे. या बैठकीसाठी खास करून आदरणीय आमदार सीमाताई आणि आमदार सरोजताई या दोघी हजर होत्या आणि त्यांनीसुद्धा तेच मत मांडलं. सर्वच लोकप्रतिनिधी, सर्व नगरसेवक, नाशिक रोडचे, नाशिकचे जे जे उपस्थित होते त्या सर्वांचंच म्हणणं तेच आहे आणि त्यासाठी काय करायचं हा विषय घेऊन आजची बैठक झाली. सर्वच लोकप्रतिनिधींनी असं सुचवलं की आपण दिल्लीला एकदा केंद्रीय मंत्र्यांशी भेटू. तर 20 तारखेपासून अधिवेशन सुरू होतं आहे. 20च्या नंतर मी त्यांची मंत्री महोदयांची वेळ घेऊन हे सर्वच लोकप्रतिनिधी जर दिल्लीला आले तर आपलं मत काय आहे आणि जनमत काय आहे हे मंत्री महोदयांपर्यंत पोहोचेल. ह्या सर्व रेल्वे लाईनला 50% राज्य सरकारचा निधी आहे आणि 50% केंद्र सरकारचा निधी आहे. त्यामुळे राज्य सरकारचाही निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण आहे. दोन्ही सरकारांनी मिळून लोकभावना लक्षात घेऊन निर्णय घ्यावा आणि नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा नाशिकपासून सिन्नर, संगमनेर, नारायणगाव या मार्गानेच व्हावा यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आहोत. गरज पडली तर आंदोलन करू अशी सर्वांची भावना आहे. आम्ही सर्वजण बरोबर आहोत. लोकप्रतिनिधी, लोकांचं जे मत आहे तेच आमचं मत आहे. आपण सर्वजण मिळून हा मार्ग असाच व्हावा यासाठी प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.